नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण आज बनवणार आहोत भरली मिरची. आता भरली मिरची म्हणजे त्याच्यात आपण मसाला भरणार आहोत. तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहे. एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण लसणाच्या 5-6 पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर एक छोटा चमचा जिरे टाकायची आहे. एक चमचा धणेपूड आणि थोडीशी हळद आणि मसाल्यासाठी आपण त्यात मीठ टाकणार आहोत. आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मिरच्यांना मधून असे उभे चिरा देऊन घ्यायचे आहेत. उभे चिरल्यानंतर आपण हा मसाला त्यामध्ये भरून घेणार आहोत. ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जितकं तिखट पाहिजे तितकं आपण तिखट टाकू शकतो. मी इथं 4-5 अशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मग वाटलेला आहे. आपल्या चवीप्रमाणे आपण तिखट करू शकतो. आणि मी या सगळ्या मिरच्या अशा भरून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता माझ्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. आणि जो मसाला राहिलेला आहे तो आपण पुढे भाजीसाठी वापरायचा आहे. तर मी इथे कढईत तेल टाकले, त्यानंतर थोडीशी जिरी मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर आपण राहिलेला मसाला त्यात टाकायचा आहे. मी थोडीशी हिंग आणि हळद त्यात टाकलेला आहे. त्यानंतर आपण भरलेली मिरची पूर्ण त्यात टाकून परतून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. ह्या मिरच्या चांगल्या तेलात खालीवर करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण मसाल्यातही मीठ टाकलेलं आहे, पण नंतरही थोडंसं मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी टाकून आपण मिरची शिजवून घेणार आहोत. मीडियम आचेवर आपण ही मिरची शिजवून घ्यायची आहे. आता आपण 10 मिनिटांनी बघितले तर मिरची थोडीशी शिजलेली आहे. अजून थोडीशी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मिरची पूर्णपणे शिजलेली आहे. तर तयार आहे आपली भरलेली मिरची. तर ही तुम्ही चपातीबरोबर आणि भाकरीबरोबरही खाऊ शकता. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा.